लाईट लाव. तर आपण बघत आहोत, आम्ही हा व्हिडिओ वाळूज तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर वाळूज पोलीस ठाण्यामधून या ठिकाणी टाकत आहोत. या व्हिडिओच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की वाळूज गावामधून सायंकाळचे 7 वाजता गणेश आकाश पवन गायकवाड 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण करून त्याला या ठिकाणाहून पळवून नेण्याची तयारी या ठिकाणी झाली होती. तर संशयित जी आरोपी महिला आहे शारदा गणेश शिरसाट, तिला या ठिकाणी वाळूज पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शिताफीने पकडलेलं आहे. आणि आपण बघू शकता नागरिकांमध्ये या ठिकाणी प्रचंड या ठिकाणी रोष व्यक्त केला जात आहे. तर या वाळूजच्या संपूर्ण नागरिकांना मी या व्हिडिओच्या माध्यमामधून विनंती करत आहे की आपण या गावामध्ये जे काही लोक आपल्या स्वतःच्या रूम भाड्याने देत आहेत, तर त्या लोकांनी सगळ्यात पहिलं पोलीस स्टेशनला त्यांच्याकडे कोण भाडेकरू आहेत याची खातिरदारी केल्याशिवाय त्यांनी आपल्या रूममध्ये बाहेर राज्यामधून आलेल्या किंवा अदर कुठल्याही जिल्ह्यामधून आलेल्या लोकांना रूम देऊ नये. कारण ही शारदा शिरसाट नावाची महिला सुद्धा साठेनगरमध्ये भाड्याने राहत होती. गल्लीमधनं लेकरू गायब झाल्या कारणाने हे प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी रात्रभर जागा आहे आणि संबंधित महिला झोपलेली होती. तिच्यावर संशय आलेले महिलांच्या जागरूकतेनं संबंधित महिलेला या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणून सोपवण्यात आलेलं आहे. आणि वाळूज पोलीस स्टेशनच्या टीमने आता आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की सिडको महानगरमध्ये आपल्या वाळूजच्या पोलीस टीमने संबंधित आरोपीला आणि त्या मुलाला ताब्यामध्ये घेतलेले आहे. काही मिनिटांमध्येच ज्या लेकराचं किडनॅपिंग करण्यात आलं होतं, ज्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं, त्या मुलाला वाळूजचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी घेऊन येत आहेत. म्हणून प्रशासनाच्या सतर्कतेने व नागरिकांच्या जागरूकतेमुळे आज हे मुलगा सापडलेला आहे. आणखीनही काही मुलं या ठिकाणून गेल्याची संशय या ठिकाणी नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. तरी नागरिकांनी सुद्धा सावधानतेचा इशारा आहे नागरिकांना की आपल्या लहान मुलांना आपण थोडंसं काळजीपूर्वक त्याचा सांभाळ करावा.